नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शर्मिला अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. तर उद्याच्या या अशा महत्त्वाच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला, मुख्यतः आषाढी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला बाप्पांची सांगते त्या अगदी साध्यासुध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. एक वस्तू नक्की बाप्पांना अर्पण करा की ज्यामुळे संकट जे आहे तर ते तुमच्या घरातून सगळ्या संकटांचा नाश होईल. तुम्हाला तुमच्या अडचणींवर मार्ग मिळेल. सगळ्यात पहिले म्हणजे बघा, चतुर्थी आहे तर त्यामुळे आपल्याला सकाळी छान देवपूजा आपण करतो. तर त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांचा पण अभिषेक करायचा. गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही तामणामध्ये ठेवा. त्यांचा वरती 11 वेळेस पाण्याने ओम गणगणपतये नमः, 11 वेळेस दुधाने ओम गणगणपतये नमः, किंवा मग परत 11 वेळेस आपल्याला पाण्याने अभिषेक करत असा मंत्र म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या जागी ठेवून त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, दुर्वा अर्पण करायच्या आणि जास्वंदाचं फूल मिळालं तर ते सुद्धा नक्की अर्पण करा. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, महादेव हे त्यांचे वडील आहेत. गणपती बाप्पांना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे. आपण बघा श्रावणामध्ये सुद्धा हा उपाय करत असतो. गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातली अडथळे दूर होतात. गणपती बाप्पा विघ्नहर्ता मानले जातात. त्यांना बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपल्या मार्गातल्या सगळ्या अडीअडचणी संकट जी आहेत तर ती दूर होतात. बेलपत्र गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानली जाते आणि त्यामुळेच जर बेलपत्र अर्पण केले तर त्यामुळे बुद्धीची आणि ज्ञानाची प्राप्ती होत असते. तर बेलपत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करताना फक्त काही नियमांचं पालन करायचं. बेलपत्र हे 3 म्हणजेच बघा, एक बेलपत्राच्या वरती 3 पानं असतात, ती फाटलेली नसावी. भले ते छोटे असेल मोठे असेल पण चालतील. फाटलेले चिरलेले घेऊ नका. एकच तुम्ही अर्पण करा, पण व्यवस्थित अर्पण करा. ते तोडल्यानंतर देठाचा भाग आहे तो भाग आपल्याला काढून टाकायचा आणि बेलपत्र स्वच्छ धुवून मग ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं. ठीक आहे. अशा सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची तुम्हाला पूजा करायची. बेलपत्राचा हा उपाय करायचा आहे. बेलपत्र अर्पण करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात. चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास करताना तर बाप्पांचा बघा, सकाळी तुम्हाला बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे, संध्याकाळी पण नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही या दिवशी शक्यतो फळे दूध वगैरे खाऊन उपवास करा. आणि उपवास तुम्ही करणार असाल तर चंद्रोदयाचं टायमिंग नक्की पाळा. ज्या प्रत्येक महिन्याला चतुर्थीचा टाईम दिलेला असतो की या महिन्याला चतुर्थीच्या दिवशी या शहरांमध्ये किती वाजता चंद्रोदय होणार आहे, तर त्या दिवशी चंद्रोदय कधी आहे हे बघा. त्यानंतर भलेही चंद्र आकाशात दिसू द्या नसू द्या, समजा 8 8:30 वाजता दिलेला टायमिंग असेल तर चंद्राच्या त्या टायमिंगला तुम्ही 8:30 चंद्राची वाट बघा आणि नंतर आकाशाकडे बघून तुम्हाला हळद कुंकू अक्षदा किंवा चंद्र असेल तर चंद्राला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. दुधात बघा, चंद्राला आहे ना दूध अर्पण करायचं असतं, कच्चं दूध ते अर्पण करायचं, नमस्कार करायचा आणि मग देवांना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो. तर बघा, नेहमी चंद्रोदयाच्या टायमिंग पाळूनच संकष्टी चतुर्थीचा जर उपवास सोडला तर तो लागू पडतो. असं मानलं जातं की गणपती चतुर्थी जी असते ती संकष्टी चतुर्थी या दिवशी घरामध्ये मुलांकडून गणपती अथर्वशीर्ष म्हणून घ्या किंवा त्यांना ते ऐकण्यासाठी सांगा. त्यामुळे काय होतं, गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र हे या दिवशी झालंच पाहिजे घरामध्ये. आणि आपली बाप्पांची सगळ्यात आवडती सुखकर्ता दुःखहर्ता आरती जी आहे ती पण झाली पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला चतुर्थी तिथी साजरी करायची. त्यानंतर दान करा, कारण दानामुळे बघा, कुठलेही शुभ दिवशी दान केलं तर ते देवता त्यानंतर आपले पित्र जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. गरजूंना तुम्ही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र काही दान करा, पण दान हे झालंच पाहिजे.
आणि दान हे सत्पात्री झालं पाहिजे. कारण उगाचच कोणाला गरज नाही त्यांना तुम्ही ते दिलं ना तर त्या दानाला काही अर्थ नसतो. त्यामुळे सांगितलेल्या 2-3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. बेलपान जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करा. त्यानंतर चंद्राला कच्चं दूध अर्पण करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दान करा. या गोष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही करून बघा. दर चतुर्थीला करत जा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तर उद्या संकष्टी चतुर्थी आषाढातील असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सोप्या पद्धतीने काय असं करायचं होतं किंवा काय नाही, सगळी माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.